अख्ख्या देशात महाराष्ट्रात सर्वात जास्ती टोल आहेत आणि अख्ख्या देशात महाराष्ट्रात सर्वात जास्ती रस्त्यावरचे अपघात आहेत। महाराष्ट्रात रस्ते अपघातात तासाला एका व्यक्तीचा मृत्यू होतो। महाराष्ट्रात रस्ते अपघातात दिवसाला 33 लोकांचे मृत्यू होतात। महाराष्ट्रात रस्ते अपघातात महिन्याला 1016 लोकांचे मृत्यू होतात आणि महाराष्ट्रात रस्ते अपघातात वर्षाला 12,194 लोकांचे मृत्यू होतात। का? कारण रस्ते चांगले नाहीत। का? कारण रस्ते बरोबर नाहीत, त्याची वळणं बरोबर नाहीत, त्याचे सायनेजेस नाहीत, नीट बांधलेले नाहीत आणि त्याच्यामुळे प्रत्येक घरामधला एक एक माणूस या हरामखोरांमुळे दरवर्षी दगावतो। आपल्या एकेका घरामधला एक एक माणूस रस्त्यावरती मरतोय आणि त्याच्यानंतर देखील आम्ही यांना टोल भरत राहायचे प्रत्येक ठिकाणी। का? ह्यांना इलेक्शन फंड हवाय। आता मला सांगा, हे सगळे टोल मी फोडले, हे योग्य केलं की अयोग्य केलं? आपलं ब्रीदवाक्य काय? खळ आणि फटाक, दुसरं काही नाही। बाबांनो, गंमत सांगतो, हे आंदोलन सगळं झाल्यावरती, सुरू झाल्यावरती मध्यंतरी छगन भुजबळ यांना घोषणा करायला लागली की महाराष्ट्रामधले 65 टोल आम्ही बंद केले म्हणून। मग चालू कशाला होते? कशासाठी ते टोल चालू? माझा टोलला विरोध नाही, त्यात येणाऱ्या पैशामधनं जर महाराष्ट्रातले रस्ते जर समजा चकाचक होणार असतील, पण या मंत्र्यांची नुसती घरं आणि फार्म हाऊसेस फक्त चकाचक होणार असतील, अजिबात चालणार नाही।